ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे, ओबीसींच्या 12 मागण्या सरकारकडून मान्य। ओबीसी महामंडळाला प्रत्येकी 50 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावेंची घोषणा। शिंदे समितीच्या अहवालातील आकडेवारी पुढारी न्यूजच्या हाती। हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून 2,21,00,000 कागदपत्र तपासल्याची माहिती। मराठवाड्यातील 8,550 पैकी 1,500 गावातच नोंदी। कुणी कितीही उपसमित्या केल्या तरी आरक्षण घेणारच, मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर ओबीसींप्रमाणे दलित मुस्लिमांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा, जरांगेंची मागणी। जातीपातीचे गट करून उपसमिती बनवणं हे काही योग्य नाही। समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे, संजय राऊतांचा हल्लाबोल। सातारा गॅझेट जर लागू झालं नाही तर नेत्यांना मी फिरू देणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। छगन भुजबळ म्हणजे पक्षाचं कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस, मनोज जरांगेंचं टीकास्त्र। आमच्यात कितीही संभ्रम निर्माण केला तरी आम्ही विश्वास ठेवत नाही, जरांगेंचा टोला। पंतप्रधान मोदींनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलंय, भुजबळ पंतप्रधानांशी चर्चा करतील असं वाटतंय, संजय राऊतांचा भुजबळांना टोला। आंदोलन, उपोषण आणि मोर्चा न काढण्याचं छगन भुजबळांचं ओबीसी संघटनांचं आवाहन। नव्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान, ओबीसी नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, तोपर्यंत शांतता राखण्याचं भुजबळांचं आवाहन। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। मुंबईतील आंदोलनासाठी नियमावली निश्चित करण्याची मागणी। आझाद मैदानाने दक्षिण मुंबईतील आंदोलनाबाबत व्यक्त केली चिंता। मुंबईत आम्ही मराठी माणसं आंदोलन करू, नाहीतर हैदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणारे, संजय राऊतांचा मिलिंद देवरांना संतप्त सवाल। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन घेतली भेट, भेटीचं कारण गुलदस्त्या। वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर। गणेशोत्सवामुळे व्यस्त असल्यामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलला, पुढारी न्यूज सोबत बोलताना रवींद्र चव्हाणांची माहिती।